कुलकर्णी, तुम्ही आम्हाला संदेश दिला होता की शिर्डीमध्ये खून झालाय. तुम्हाला नाही वाटत की तुम्ही आम्हाला इथे बोलवण्याच्या आधी तुम्ही तुमच्या बाजूने पूर्ण चौकशी करायला हवी होती? आम्ही सरकारी कर्मचारी आहोत आणि आमच्याकडे करण्यासाठी अजूनही महत्त्वाची कामं आहेत. तुम्हाला शिर्डीची जबाबदारी यासाठी दिली गेली होती की तुम्ही आमचं काम सोपं कराल. जेव्हा तुम्ही त्या मुलीवर उपचार केलात तेव्हा तुम्हाला तिच्या प्रकृतीचा अंदाज नाही आला? कुलकर्णी, तुम्ही तिचा उपचार केलात की नाही? मी असा विचार केला की पोलीस येऊन. कुलकर्णी, तुम्ही या गावातले एकमेव वैद्य आहात. अहो, एवढं सगळं होऊन देखील तुम्ही त्या मुलीचा जीव वाचवण्याचा प्रयत्नही नाही केलात. लोकांच्या जीवाची किंमत सगळ्यात जास्त आहे. तुम्हाला ही गोष्ट माहीतच असेल, कारण तुमच्या घरात तुमचे पूर्वजही वैद्य होते. असं असूनही तुम्ही तुमची कर्तव्य विसरू कसे शकता? तुम्हाला ठाऊक आहे ना, जर ही गोष्ट इंग्रज सरकारपर्यंत पोहोचली तर ही गोष्ट त्यांना अजिबात आवडणार नाही. तुम्हाला कळतंय ना मला नेमकं काय म्हणायचंय? तुम्ही एका हाताने कमवाल आणि दोन्ही हाताने घालवाल, यात तुमचंच नुकसान आहे, मोठं नुकसान. मला खंत आहे की तुम्हाला इतका त्रास सहन करावा लागला. मी माफी मागतो. एक गोष्ट विसरू नका की तुमची वेळ उशिरा येईल, पण नक्की येईल. श्रद्धा, सबुरी, सबका मालिक एक. ऐका ना, साईच्या चरणी फळ आणि मिठाई ठेवून आशीर्वाद घेऊन येते. तुम्ही पण येणार ना माझ्यासोबत? साईंचं दर्शन घ्यायला संध्याकाळी जाईन मी. आता तर जंगलात जाऊन काही लाकडं गोळा करून आण तुम्ही. झिपरी, तू आलीस? या बघ माझ्या नवीन बांगड्या, खूप सुंदर आहेत. कशाच बाळा, बरं वाटतंय ना? ए पोरी, काय करतेस तू इथे? चल पळ इथून. आई, ही माझी मैत्रीण आहे. साईंशी हिनीच माझी पहिली भेट करून दिली होती. असं आहे का? हे घे बाळा. अरे, तुम्ही निघताय? थांबा, मी तुमची शिदोरी घेऊन येते. हे घ्या. हरिओम, जाऊन त्या कोपऱ्यामध्ये उभे राहा. जा.
हरिओम. अशा परिस्थितीत काय करायचं सरकार? हे सगळं त्या लोकांमुळे होतंय जे त्या वैराग्याच्या चरणी लीन होत आहेत. जर आपण त्यांना अद्दल नाही घडवली सरकार, तुमचं पद संकटात येऊ शकतं. विचार करा सरकार, ज्या मुनीला तुमची औषधी ठीक करू शकली नाही त्या मांत्रिकाच्या एका दगड मारण्याने ती ठीक झाली. जो माणूस दगड मारून लोकांना बरं करू शकतो तो जर औषधी द्यायला लागला तर काय होईल? पंताजी, लोक तर खूप विसराळू असतात आणि अंधश्रद्धाळूही. कधी कोणाला देव समजून बसतील आणि कोणाला राक्षस सांगू नाही शकत. हरिओम. सरकार, या इंग्रज सरकारने तुम्हाला शिर्डीची जबाबदारी यासाठी दिली आहे कारण की सगळ्या लोकांवर तुमचा चांगला वचक आहे. जेव्हा त्यांना कळेल की संपूर्ण शिर्डीमध्ये तुमच्यापेक्षाही जास्त प्रभावशाली माणूस आहे, एक क्षणही लागणार नाही तुम्हाला तुमच्या पदावरून बाजूला करायला. ज्या चमत्काराने त्याला सगळ्यांच्या नजरेत महान बनवलं आहे, त्याच चमत्काराच्या आधारावर सरकार त्याला हैवान बनवून टाकेल. हरिओम. अगं लक्ष्मी, तू परत लक्ष्मी? माझं नाव तर झिपरी आहे ना. असेल, पण मी म्हणालो ना, मी तर तुला लक्ष्मीच हाक मारेन. मोनीच्या घरी गेले होते, तिची आई खूप खुश आहे. मला लाडूही दिला, तो मी तुमच्यासाठी आणलाय. तू खाल्लास? नाही, मी उष्टा केला नाहीये. माझ्या विचारण्याचा हा अर्थ नव्हता. मी विचारलं, तू सगळाच्या सगळा लाडू मला देतीयस, तुला लाडू आवडत नाही का? तुम्ही मोनीला बरं केलं ना, म्हणून हा माझ्याकडून तुम्हाला आभार मानण्यासाठी. जे स्वतःकडे आहे ते दुसऱ्यांमध्ये वाटायचं. जर हीच निरागसता आपल्या मोठ्यांमध्ये आली असती तर समाजातल्या अर्ध्या समस्या संपल्या असत्या. माझी आई नेहमी म्हणते की मोनीला फक्त देवच ठीक करू शकतो. तर मग तुम्ही देव आहात? देव? आपण सगळेच देव आहोत आणि म्हणून तर मी तुला लक्ष्मी म्हणतो. पण माझं नाव तर झिपरी आहे ना. पंताजी, तो अजून आला का नाहीये? ते बघा, तो आला. हे बघ कालिया, सरकारचा आदेश आहे, काम अगदी चोख व्हायला हवं. हत्यार आणलास की नाही? तिथे जंगलात वापर कर याचा. ते बघ तुझं सावज. चल मोनी, खेळूया. माझ्यासाठी एवढे कष्ट घेण्याची काय गरज होती?
सगळ्या खाण्याच्या गोष्टी तुम्ही लोकांमध्ये वाटा. मला खूप बरं वाटेल. तुम्ही फक्त मोनीला नाही वाचवलं, देवावरचा आमचा विश्वास उडण्यापासूनही वाचवलंय. जर मी तुमचा विश्वास उडण्यापासून वाचवला आहे, तर आता तो विश्वास जपून ठेवण्याची जबाबदारी तुमची आहे. मग तुमच्यावर कितीही वाईट वेळ का येईना, पण हा विश्वास ठेवा की यातही ईश्वराने चांगलाच विचार केला असेल. जिथे विश्वास आहे तिथे अविश्वास आणि अंधश्रद्धेला जागाच उरत नाही. अरे काय झालं? याला काय झालं? साप? साप? हा तर खूप विषारी साप दिसतोय. अरे आमचं तोंड काय बघताय, उचला याला आणि सरकारांकडे घेऊन चला. चला. चला उचला उचला. सांभाळून आरामात उचला उचला. चला 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 इकडे माग. चला दादा लवकर. मी तुम्हाला सकाळपासून बघते. तुम्ही कोणाची वाट बघताय का? कोणी येणार आहे का? तुझ्या कामाशी काम ठेव रुक्मिणी. हरिओम. मी माझ्या विजयाची वाट बघतोय मूर्ख स्त्री. मोनीच्या बाबांना गावकरी घेऊन येतच असतील. हरिओम. खरं सांगायचं तर आम्ही खूप वाईट दिवस बघितलेत आणि मग वाटायचं की एवढं दुःख आम्हालाच आहे. पण आता वाटायला लागलंय आमचं सुख दुःख वाटून घेणारा कुणीतरी आलाय. अल्लाह मालिक. अरे मोनीच्या बापाला विषारी सापाने दंश केला. माहित नाही कसे ग्रह फिरलेत त्यांच्या कुटुंबाचे. रे चला लवकर. माहित नाही वाचेल की नाही. हा चला चला चला, चला चला. सरकार सरकार. काय नाटकं लावली ती? का गदारोळ माजवलाय हा? सरकार याचा जीव वाचवा. याला विषारी सापाने दंश केलाय आणि फक्त तुमच्याकडेच या विषावरची औषधी आहे. काय झालंय यांना? काय झालंय? सरकार 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 वाचवा यांना. सरकार वाचवा यांना. ताई रडू नका, काही नाही होणार.
सगळं ठीक होईल. तुझं कुंकू आता सरकारच वाचवू शकतात. तसं तुला याला त्या मांत्रिकाकडे घेऊन जायचं असेल तर जाऊ शकतेस. हा, पण तोवर हा जिवंत राहील की नाही? सरकार सरकार वाचवा यांना. सरकार काहीतरी करा. सरकार वाचवा यांना. विष अंगात पसरत चाललंय. शेवटचे क्षण जवळ आलेत. सरकार काहीतरी करा. सरकार वाचवा यांना. सरकार 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 वाचवा. सरकार वाचवा यांना. सरकार अहो काहीतरी करा. सरकार. हरिओम. याच्यावर उपचार तर मी नंतर करेन, पण त्या आधी मूर्ख भोळ्या लोकांना हे तर कळायला हवं की याच्यासोबत जे घडले ते का घडलंय. काल याची मुलगी ठीक झाली आणि आज हा मृत्यूच्या दारात उभा आहे. असं का? हा आरंभ आहे. हे विष असंच गावात पसरणार बघा तुम्ही. त्या वैराग्याने त्याच्या जादू मंत्राचा वापर करून मोनीची वाचा तर परत आणली, पण अशा जादूचा वापर करून केलेला उपचार निसर्गाच्या नियमांमध्ये हस्तक्षेप करणं आहे. जेव्हा कोणीही निसर्गाच्या नियमांच्या विरुद्ध जातं तेव्हा कोणा ना कोणाला तरी त्याची जागा भरून काढावीच लागते. जो आज हा भरून काढतोय. बरोबर. निसर्गाच्या नियमांचं उल्लंघन केल्याची किंमत आज तिचा बाप चुकवतोय. आता विचार करा, जर याला काही झालं तर पोट कशी भरणार तुमची? तुम्हा लोकांना तर माझ्या दादावर विश्वासच नाहीये. अरे इतकी वर्ष माझ्या दादाने शिर्डीची सेवा केली, पण तुम्हाला एक क्षणही नाही लागला त्या वैराग्याचा उदो उदो करायला, ज्याने तुमच्या सरकारवर काळ्या जादूचा वापर केला. जा त्याच्याकडे जा. मी तुमच्या समोर हात जोडते. सरकार आमची अशी परीक्षा नका घेऊ. सरकार अशी परीक्षा नका घेऊ. हरिओम. ठीक आहे, आम्ही याच्यावर उपचार करू, पण त्याआधी सगळ्यांना मला शब्द द्यावा लागेल. कसला शब्द सरकार? शब्द हा आहे की तुम्ही सगळे शिर्डीच्या भविष्यासाठी तेवढेच चिंतित आहात जेवढे की आम्ही. नक्कीच सरकार. बोला, काय करू? हो बोला सरकार. हरिओम. त्या मांत्रिकाला तुम्ही शिर्डीतून हाकलून द्याल, कळलं का तुम्हाला? अशा वाईट गोष्टींना विरोध नाही केला तर भोगावं लागेल सर्वांना. शिर्डी ही पवित्र भूमी आहे. इथे काळ्या जादूचा वापर करून निसर्गाच्या नियमांचं उल्लंघन नाही करू शकत. आज जर शिर्डीची जनता मूग गिळून बसली तर तो दिवस दूर नाही जेव्हा संपूर्ण शिर्डी या गोष्टीची किंमत चुकवत असेल. हरिओम. जिथे दया तिथे धर्म आहे, जिथे लोभ तिथे पाप आहे, जिथे क्रोध तिथे अंधकार आहे, जिथे क्षमा तिथे परमात्मा. अल्लाह मालिक.